हॅलो एव्हरीबडी. तर आज आपण बघणार आहे आरोग्यवर्धिनी गुटिका, जे की खरली रसायनचं एक्झाम्पल आहे. त्यांच्यामधले घटक द्रव्य लक्षात ठेवण्यासाठी एक ट्रिक आहे. आता शिगरू नावाची जी कुत्री आहे ती पागल झालेली मित्रांनो, तर म्हणून ती ट्रिक अशी लक्षात ठेवा. आता शिगरूची कुत्री पागल झाली नाही म्हणजे आपासून येते आब्रक भस्म, तापासून येते ताम्र भस्म, शीपासून येते शिलाजतू, गुपासून येते गुगुळ, कुपासून येते कुटकी, त्रिपासून येते त्रिफळ, पापासून येते पारद, गपासून येते गंधक, लपासून येते लोहभस्म आणि झालिनीमधला नि जे आहे ते निंबू स्वरस, जे की भावना हेतू उपयोग करू शकतात. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये येते मित्रांनो फार्माकोडायनॅमिक्स आणि फार्माकोकायनेटिक्स, ज्याच्यामध्ये जे घटकद्रव्य येतात त्यांचे रस गुण वीर्य विपाक लिहावं लागते. त्याच्यानंतर नेक्स्ट पॉईंट येते त्याच्यामध्ये कर्म म्हणजे मोड ऑफ ॲक्शन, तर हे पित्तहर लेखन रसायन म्हणून कार्य करतं. त्याच्यानंतर नेक्स्ट पॉईंट येते त्याच्यामध्ये मित्रांनो ते म्हणजे थेरपेटिक युजेस. आता याचा उपयोग खास करून जीर्णज्वर, मेददोष, यकृतविकार, त्याच्यानंतर कुष्ठव्याधी याच्यामध्ये खास करून उपयोग होतो. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये मात्रा जर बघितली मित्रांनो तर याची मात्रा आहे 250 ते 500 mg आणि याच्यासोबत अनुपान जर बघितलं मित्रांनो तर याचं अनुपान लक्षात ठेवण्यासाठी आ फॉर आरोग्यवर्धन गुटिका, आ फॉर अद्रक रस असं तुम्ही लक्षात ठेवू शकता. अद्रक स्वरस, जल आणि निंबू स्वरस हे 3 अनुपान मुख्य कर्तव्य होते. त्याच्यानंतर जर बघितलं मित्रांनो त्याच्यामध्ये पथ्य अपत्य येते, जे कष्टकारक द्रव्य असतात ते पथ्य करू नये म्हणजे तीक्ष्ण पदार्थ हे सेवन करू नये असं त्यांनी सांगितलेले. नंतर येते त्याच्यामध्ये सेवनकाल, प्रातकाल आणि सायंकाल हे दोन्ही काळ तुम्ही सेवनकाल करू शकता. त्याच्यामध्ये नंतर येते कालमर्यादा. कालमर्यादा जर बघितलं तर याचा एक मंडल म्हणजे 48 दिवस तुम्ही सेवन करू शकता. आणि याच्यानंतर लास्ट पॉईंट येते रिसर्च अपडेट, जे की डिस्लिपिडेमिया पेशंटमध्ये उपयोग होतो. थँक्यू.